गोष्ट आहे, आनंदाची बातमी तुम्ही सांगितलेली, आनंद आहे आम्हाला. पार्थ पवारांचं नाव जे आहे ते म्हणजे त्यांचं नाव टाळलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं फटकारलंय पोलिसांना. सरकार घोटाळ्या करणाऱ्यांना कसं लपवते आहे, कसं वाचवत आहे, त्याचं उदाहरण आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे. आपण पाहिलं की मुंबई महानगरपालिकेतले सहआयुक्त महेश पाटील त्यांना 1 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर आरोप आहेत. त्यांनी अनेक जमिनी त्या कोरोना काळामध्ये विकत घेतल्यात. त्याच्यामध्ये अनेक IAS, IPS अनेक नेते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग त्याला अशा अधिकाऱ्याला तर बंडतर्फ करायला पाहिजे, पण त्याला 1 महिन्याचं मुंबई आयुक्तांनी निलंबित करणं म्हणजे सरकार आयुक्ताला पण त्या पद्धतीने सांगतात की हे लोक आपली आहेत, त्यांना वाचवा. 1 महिन्याचं नाही, त्याला बंडतर्फ करायला पाहिजे होतं त्या महेश पाटलांना, पण 1 महिन्यासाठी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं काम केलं. म्हणजे अनेक घोटाळे जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून चाललेले आहेत, त्याचा हा एक प्रत्यय. मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई सहआयुक्ताचा जो मुद्दा मांडला त्या पद्धतीचं चित्र आपण पाहतो. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री किंवा कॅबिनेट मंत्रीच सभागृहात उपस्थित नाहीत आज. यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही. सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. शेतकऱ्यांसाठी सहायता निधी अजित पवार पार्थ पवार त्यांना का वाचवलं जातंय? अजित पवारांचे मुलगा आहे म्हणून वाचवलं जातंय का? अशा पद्धतीनं बरोबर आहे, ते घटनाच तशी होती. जी अमेडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते. आणि म्हणून न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतलेली. विरोधक का गप्प आहे सर? विरोधक का गप्प असं प्रश्न आज चर्चा आहे ना. शेतकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला, बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. याच्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे. आणि म्हणून हे नुसतं आताच नाही तर 2014 ते 19 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही फटकारलेला आहे. त्यामुळे हे खोटारड आहे. शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.